पालकांना पडणारे कॉमन प्रश्न, मुलांना प्ले ग्रुपला टाकायचं की डायरेक्ट नर्सरीला टाकायचं, प्ले ग्रुप म्हणजे काय आणि व्हॉट इज द राईट एज फॉर प्ले ग्रुप, म्हणजे मुलांना प्ले ग्रुपला कोणत्या वयात टाकायचं, इज इट कंपल्सरी ऑर नॉट कंपल्सरी, किंवा मग आपण मुलांचं प्ले ग्रुप न करता त्यांना डायरेक्ट नर्सरीला टाकलं तर चालतं का, ग्रुपला काय शिकवलं जातं, त्यानंतर प्ले ग्रुपचा टायमिंग काय असतो. सो या सर्व प्रश्नांची उत्तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर नमस्कार, मी सोनल तुमच्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वात पहिला प्रश्न, व्हॉट इज द प्ले ग्रुप. द प्ले ग्रुप ज्याला आपण प्री नर्सरी असं सुद्धा म्हणतो, तर प्ले ग्रुप हा एक लर्निंग प्रोग्राम आहे जो बेसिकली लहान मुलांसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे, जिथे मुलांच्या सोशल स्किलवर, मेंटल स्किलवर, फिजिकल स्किलवर किंवा मग ओव्हरऑल स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला जातो. त्याचबरोबर मुलांना तिथे ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग लर्निंग दिलं जातं. नंतर व्हॉट इज द राईट एज फॉर प्ले ग्रुप. तर 2 ते 3.5 वर्ष या एज ग्रुपमध्ये तुम्ही मुलांना तुमच्या सोयीनुसार, मुलांच्या कंडिशननुसार कधीही प्ले ग्रुपला टाकू शकता. म्हणजे फक्त इतकं बघायचं की मुलं थोडे सेल्फ डिपेंडंट झाले पाहिजे, त्यांना पाणी पिणे किंवा मग हाताने बाईट उचलून खाणे या गोष्टी करता यायला हव्या. आता मुलांना प्ले ग्रुपला नेमकं काय शिकवलं जातं, तर जसं की हा एक लर्निंग प्रोग्राम आहे जिथे मुलांच्या स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला जातो. त्याचबरोबर तिथे मुलांना प्लेवे मेथडनी शिकवतात. मुलांना तिथे रीडिंग, रायटिंग यासारख्या गोष्टी मुलांकडून करून घेतल्या जात नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न, मुलांना प्ले ग्रुपला टाकणं कंपल्सरी आहे का, तर नाही, अजिबात कंपल्सरी नाही. तुम्ही मुलांची डायरेक्ट नर्सरीसुद्धा स्टार्ट करू शकता. पण मुलांना प्ले ग्रुपला टाकलं तर त्याचे अनेक फायदे आहेत. माझ्या मुलांना मी प्ले ग्रुपला मागच्या वर्षी टाकलेलं होतं, तर त्याचा त्याला निश्चितच खूप फायदा झालेला आहे. माझ्या मुलामध्ये खूप सारे बदल बघितलेले आहेत. मी जेव्हा माझा मुलगा प्ले ग्रुपला जायचा, जेव्हा मी त्याची ॲडमिशन प्ले ग्रुपसाठी केली होती, तेव्हा तो 2.25 वर्षाचा होता. तर तो मागच्या वर्षी 1 वर्ष पूर्ण प्ले ग्रुपला गेला. सुरुवातीला 1-1.5 महिना त्रास झाला, म्हणजे मलाही आणि त्यालाही, कारण तो पहिल्यांदाच माझ्यापासून लांब राहणार होता. 1-1.5 तास का होईना पण राहणार होता. पण आता जेव्हा तो नर्सरीला जात आहे तर तो पटकन सेटल झाला स्कूलमध्ये. तो इव्हन मला स्वतःवरून म्हणाला की मम्मी मी स्कूल बसने स्कूलमध्ये जाणार. तर हा त्रास वाचतो आपला. म्हणजे कसं, ती जी सुरुवातीची फेज असते मुलांना नर्सरीमध्ये टाकण्याची, रडण्याची, तर ती आधीच होऊन जाते आणि मुलं स्कूलमध्ये लवकर सेटल व्हायला मदत होते. त्यांना ते एक एन्व्हायरमेंट मिळून जातं स्कूलिंगचं. तर हा फायदा मला खूप झाला. प्ले ग्रुप इज नॉट मॅन्डेटरी, इट इज नॉट कंपल्सरी. तुम्हाला जर वाटत असेल मुलांची कंडिशन पाहून, तुमची सोय पाहून, तर तुम्ही टाकू शकता. हा पूर्णपणे पालकांचा निर्णय आहे. सो व्यवस्थित विचार करा आणि निर्णय घ्या. आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला